नमस्कार. 25 जुलै हा दिवस वर्ल्ड IVF डे म्हणून साजरा केला जातो. खरं तर IVF करणाऱ्या किंवा त्या प्रोसेसमधून जाणाऱ्या महिलांसाठी ही माझी एक छोटीशी कविता समर्पित. पुन्हा एकदा प्रेग्नन्सी किटवर दिसली एकच रेष तिला, अन दाटून आल्या डोळ्यात निराशेच्या धारा. नवऱ्याच्या कुशीत शिरून आसवांचा बांध होता फुटला. हात जरी तिच्या पाठीवरून फिरत होता, त्याचाही होता गळा दाटला. तिच्या नशिबाचा घेऊन लेखाजोखा पुन्हा एकदा इन्फर्टिलिटी सेंटरचा त्यांनी ठोठावला दरवाजा. कुत्सितपणे कॉरिडॉरमध्ये सासू म्हणाली, आज दिवस आहे दुसरा, नेहमीप्रमाणे याही वेळी जाणारीचा मदर्स डे सुना. तिने नजर चोरली, पायाखालची जमीन कोरली आणि अचानक तिची रणरागिणी झाली. मोठ्या आवाजात ती म्हणाली, मी मॉम नाही, सुपर मॉम आहे. न जन्मलेल्या बाळासाठी मोजते माझ्या आयुष्याचा दाम आहे. बाळ कुशीत आल्यावर आई पण आपोआप येतं, पण ते कुशीत येण्यासाठी मला कितीतरी झेलावं लागतं. रोजच्या गोळ्या, इंजेक्शनच्या सुया, भस्कन आत घुसणारा सोनोग्राफीचा दांडा, सुपर मॉम शिवाय हे सारं कोण सहन करू शकेल सांगा. आशेवर फिरणारं निराशेचं पाणी, त्यात टोचून बोलणारे तुम्ही. तरीही पुन्हा अवघड दिवसाच्या दुसऱ्या दिवशी उभं राहायचं, हे सुपर मॉम असल्याखेरीज कुणालाही नाही जमायचं. पोटच्या लेकराला माया करणं ही तर आहे प्रकृती, पण लेकरू होत नाही म्हणून स्त्रीत्वाचा अपमान करणं ही आहे विकृती. मी नाही घाबरत ह्या षंड समाजाला, ज्याला जमत नाही एका सुपर मॉमला समजून घ्यायला. देवकी नाही झाले तरी मी नक्कीच होईन यशोदा. माझ्यासारख्या सुपर मॉम्सना देईन प्रेमाचा खांदा. निशब्द शांततेचा डॉक्टरांच्या टाळ्यांनी केला भंग. तिच्यासारख्या 4 समदुःखी सुपर मॉमनी दिला तिला संग. डॉक्टर म्हणाल्या, आई होऊनही मातृत्व येतच असं कोण म्हणतंय. निरपेक्ष प्रेमाचं गणित सगळ्यांना कुठे जमतंय. खरंच तुम्ही सगळ्या सुपर मॉम आहात यात नाही शंका. फक्त तुमच्या आतल्या मातृत्वावर नक्कीच श्रद्धा ठेवा. मातृत्व ही आहे अनुभूती, नको त्याची सक्ती. जुगारून समाजाची भीती, आपण सारेच ठेवूया माणुसकीवर भक्ती. खरंच IVF थ्रू जाणाऱ्या सगळ्या सुपर मॉम्सना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.